बाबा आपण गरीब काऊन आहोत जी? बापू तुझा बाप ठेकेदार आहे, कोणत्या कंपनीचा मालक किंवा सरकारी नोकरीवाला नाही. अगा बाबा हो, पण मला माहित आहे सप्पा, ठेकेदार माणूस सरकारी नोकरीवाल्यापेक्षा जास्त कमवते. तुमचे बाहेर लपडे नसते तर आज आपण सावकार असतून. बे गण्या, सावकार असतून नाही, मी सावकार आहो, तू गरीब आहेस. अगा बाबा तू बाप होस का साप? फुसू फुसू डसतेस मला. तुले सांगतो गण्या, तुझ्या आज्यानं जरी का त्या काळात जमीन नसतं विकलं ना, तर आज आपण एवढे सावकार असतून का पैसे कोटी खर्च करू म्हणून माणूस ठेवा लागला असता. पण बुडग्या भावानं तर 60 एकर जागा विकलन, त्यानं आपल्याकडे तर 100 एकर जागा होती. मग बाकीची 40 एकर गेली कुठे? ते मी विकलो. अन विकून का केल्या? अबे तुले का सांगू, त्या टायमामध्ये मी मस्त गोवा फिरलो, लंडन, स्वित्झर्लंड, न्यूयॉर्क, सप्पा फिरून येऊन गोव्यामध्ये जाऊन मस्त सट्टा खेळलो. सट्टा खेळून गावी आलो आणि गावामध्ये नाटकं भरवून बाया नाचवलो. बाया मस्त शेवकबाजी केलो मी. हो, थोडीशी तरी लाज वाटते का बाबा तुला? पोरी खेळवाच्या वयात मला सांगतेस का बाया नाचवलो? अगा तेच 40 एकर ठेवला असतास तर तुला इकडे येऊन सिमेंट गिट्टीची कामं नसते करावं लागला. जा जा, गोळा आणि कवचा घरी विसरलो, जा घेऊन ये. माझा बाप लडकी बाज होता, मला ते विश्वासच नाही होत. आज झाला का शांताराम भाऊ, चेहऱ्यावर कुत्रा मुतल्यासारखा थुतूर केला आहेस ना. अगा का सांगू आता तुले मोहन भाऊ, माझा पोरगा मला तोंडावर तोंड दे दे. मी म्हणलो का पोरगा करीन तर सुखात जगीन, पण माझा पोरगा निघला बापू बदमाश. कसा होते का माझा फ्युचर? शांताराम भाऊ, हा तुमचा पहिलाच पोरगा हो ना? हो, पहिला ना आखरी. पोरं असे राहतात म्हणून माहित नव्हता मला. आता नाही करू पैदा मी पोरं. शांताराम भाऊ, तुम्ही तुमच्या पोराचा नवस केला का? नवस? इकडे पहा, पोरगा जर का एकदम हल्ल्यासारखा लवत असेल तर त्याचा नवस करणे जरुरी आहे शांताराम भाऊ. पण मी असा काही विचार केलो नाही रे. विचार आता करावा लागल शांताराम भाऊ. जंगलातल्या देवाले बकरा अर्पण करा, बकऱ्याची बली देऊन तुमच्या पोराचा नवस करा शांताराम भाऊ. मग पहा तुम्ही तुमचा पोरगा कसा सुधरते. तर नवस केल्याने माझा पोरगा सुधरल. फक्त सुधरल नाही तर त्याची प्रॉब्लेम जडापासून मुळापासून खतम होऊन जाईल, खतम. का मोहन भाऊ, माझा पोरगाच एक मोठी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये कोणती प्रॉब्लेम राहील? प्रॉब्लेम तर आमच्या मांगा आहे. तुमच्यावर जंगलातला देव नाराज आहे शांताराम भाऊ. तुम्हाला एवढी साधी गोष्टी समजे कशी नाही हो? का तुम्ही ठेकेदार माणूस. मग आता का करू मी? तुमच्या रिश्तेदाराला फोन लावून सांगा का गण्याचा नवस करत आहो म्हणून, आणि नवसासाठी पाहुणे बोलवा, गावातल्या लोकांना बोलवा, आणि एक चांगला 50 किलोचा बकरा गण्याच्या नवसासाठी कापा. जंगलातल्या देवाला मोठा डगर बकरा दिला तर जंगलातला देव मोठ्यानं खुश होते. नवस करा तुमच्या पोराचा शांताराम भाऊ, नवस करा, नवस. हो हो, आत्ताच मी शांतीले सांगतो, आपल्या माहेरच्या लोकांना फोन करून सांग का गण्याचा नवस करत आहोत म्हणून, आणि गावातही सांगतो मोहन भाऊ. पण मोहन भाऊ तू येतो बरं. बापा मी सांगेन ना, मीच नाही येईन. तू नाही बोलावशील तरी मी येतो शांताराम भाऊ. आता जातो आणि घरी सांगतो पाय मी. हा जमला विषय माझा. आता मस्त बकऱ्याची मटण खाईन. एका दिवसाचा ताल जमला रे पावा. बे गण्या, का हो का बाबा, झोपू दे ना मला. बे मामाच्या गावाला जातेस का बे? त्या चोराच्या गावाला मी नाही जात का? जाणार रे बापू, मामा तुझी वाट पाहताय रे. अव माझे माये, ज्या कामासाठी माझ्याकडे आल्या तो काम सांगा. मी का म्हणतो बापू, तुझा नवस करून का रे? माझा नवस? हो. कोण्या देवाला? अबे त्या जंगलातल्या देवाला तुझा नवस करावा लागते गण्या. आता तू आमच्या खानदानचा वारीस आहेस ना, पहिला पोरगा होस तू आमचा एकट. मला तर वाटला 17 पोरं आहेत तुम्हाला, आणि खानदानचा वारीस. जसा काही माझा बाप अंबानी लागला. धोड्यात टाका तुमचा नवस न फवस, मला झोपू द्या. आणि हा कुलूर कोण बंद केला? बिल नाहीये का बे? अगा बाबा बिल येते म्हणून कुलूर कोण बंद करते का? गर्मी मंदी मला मारावाचा विचार करतास का तू? एवढा आहे तर जास्त कहा नाही बे कमाईला. कमाई करून पाय, मग समजते. घरी बिगारबाजी केल्याने नाही हो बापू. जाऊ द्या ना, तुम्ही नवसाचा बोला. चाल उठ, पाहुण्याला फोन कर आणि सांग त्याला माझ्या नवसाला येवा म्हणून. जाये तूही सांगून दे एटारातल्या बायाला पोळ्या करायला या म्हणून. कोण्या पाहुण्याला फोन करू जी? आणि आई तू कोण्या बायाला नको सांगायला येऊ पोळ्या करायला ये म्हणून? आमच्या बाया पोळ्या करावाच्या सोडून निसत्या चुगल्या करते एकामेकाच्या. आणि ते पाहुणे जेवायला येतात ना मीठ कमी आहे म्हणतात. त्या चोरायला मीठ कमी काय लागते तर काऊन नाही घेऊन येत आपल्या घरून? हेच तुझी मुजर मस्ती काढायची आहे पाय. तुझा नवस झाल्याशिवाय तू काही शांत बसस नाही. अगा बाबा मला शांत बसावाचा आहे तर माझं लग्न करून दे. नवस नाही. अबे लग्नाची तरी वय झाली का बे तुझी? लग्नाच्या पहिले लहानपणी नवस करतेत पहिल्या पोराचा. तर जा बाबा दुसरी बायको कर आणि तिला पोरं कर, मग करजो त्याचा नवस. माझा नवस नको करू. अबे गण्या, आता बापाले असा बोलशील का बे तू? तुम्ही दोघं बाप लेक असे झगडत राहा. मी जातो बायाला सांगून येतो पोळ्या करायला येवा म्हणून. माणसाची जात म्हणावाना मोठी खराब रे बाबा. ए पाय आई का म्हणते तुम्हाला? अबे गण्या, आईचा सोड.
आता आपण नवस करून तर तुझी इच्छा पूर्ण होईल. चांगला जीवन जाईल तुझा. माझी इच्छा पूर्ण होईल. हा मग मग माझी इच्छा कशी आहे माहिती आहे का तुम्हाला? कशी आहे? मला रस्त्यामध्ये चालता चालता करोड रुपयाची बॅग भेटावा, म्हणजे जिंदगीभर मला कमवायची काही गरज नाही. असेच दरवर्षी मला बॅग भेटत राहावा. होईल का माझी इच्छा पूर्ण? आता उठ गण्या, चाल नवसासाठी बकरा घेवायला जाऊ. बकरा लहान घेऊन का मोठा बावा? अबे मोठा घेऊ, पुऱ्या गावाला जेवण देतो मी. कधी खाल्ले नसतील अशी मटण चारतो मी. माझ्या पोराचा नवस करताव का मजाक बाई हो? लमच्या 2 साईडचा ठेकेदार का बनलास? आई अशी अंबानी सारखी करून राहिलास? अगा या लोकायला जेवण देण्यापेक्षा मला दंड्याची सायकल घेऊन दे. कमसे कम तुझ्या सुनेला बसवून फिरीन. अबे आता जोडे घाललो नसो, नाही तर जोडा फेकून मारलो असतो तुला. आता तेच पाय ना, निस्ती मारावाची सुचते तुला. गा माझ्या भावा, तू बाप कमी राक्षस जास्त आहे. नवसाच्या बहाण्याने माझा टकला करावाला पाहिजेस तू. गण्या, तुझा नवस करणे जास्त जरुरी वाटते मला आता. किती चबर चबर बोलतेस बे. समोर कोण आहे काय विचार नाही? कोण आहे समोर? माझ्या ठेकेदार. ज्यानं गा आपले मिस्त्री कामगार सांभाळणे. औच्या घोड्या सिमेंट धरून घर बांधावायला जेवायचं असतं, तू माझ्या मागे लागलास नमस्कार म्हणून. आता गोष्टी खपालून झाल्या असतील तर उठ आणि चल बकरा पावालं. सुखाने झोपून नाही देत. अबे डेंग्या, माझ्या बापानं नवस ठेवलं नाही बे माझा. जेवण करायला ये जो बे. तुझा नवस? काऊन तुझाच राहू शकते का, माझा नाही राहू शकत? तसाही माझा बाप म्हणे नवस केल्यावर माझ्या जीवनात लगेच बदल येईल म्हणे. अबे भोंगड्या, बदल येवाचा आहे तर माणसात बदल पाहिजे ना. माणसात सुधारण्याची ताकद पाहिजे का ना भाऊ? तर तुले का वाटते बे मी सुधरू नाही शकत? अबे पुरी पृथ्वी खतम होईल पण तू सुधरू नाही शकत गण्या भाऊ. अबे काय डेंग्या, तुला माहित आहे बे माझी सप्पी गोष्ट बुडापासून ते शेंड्यावरी. पण आता माझ्या बापानं माझा नवस ठेवलं नाही तर आता नवसाला ये जो माझा जिगरी दोस्त होस म्हणून सांगत आहो तुला. गण्या भाऊ, बकरा असेल ना बे? नशे आम्ही पांढरी कोंबडी ठेवलून. छी, पांढरी कोंबडी ते पिचन हगी. काऊन बे नाही जमा का तुला? अबे तर साध्यासाठी वांग्याची भाजी ठेवली आहे ना बे. बे का गण्या भाऊ, तू ठेकेदाराचा पोरगा ना पांढरी कोंबडी ठेवलास का बे? चांगला मोठा डगर बकरा ठेवायला पाहिजे. मग आता नशे तर तू येस नाही का? अडबे घरी घेऊन येईन मी तुझ्या नवसाला. अबे मजाक केलो, बकरा ठेवलाय 50 किलोचा. माझा बाप म्हणे पुऱ्या गावाला जेवण देतो म्हणे बकऱ्याच्या मटनचा. माझा नवस पुऱ्या लग्नासारखा जोरात जोरात करणार आहेत. भावा चांगल्या जोरात नारळ फोड. देवाला माहित झाला पाहिजे गण्याचा नवस आहे म्हणून. माये माझ्या पोराचा नवस होत आहे. मला खुशी झाली गण्या. खुशी झाली? प्रॉपर्टी मध्ये नवीन एक हिस्सा. मी 2-4 घरी आमंत्रण सांगाल का गेलो तवरी तुम्ही खुशी केल्या. बकऱ्या, खुशी म्हणजे मला आनंद झाला. आनंद? तिसरा पोरगा? अबे हे गण्या, चांगला वाटत आहे म्हणते माझ्या पोराचा नवस होत आहे तर काही बोलतेस का बे माय बापाला? बघा बाबा मजाक केलो. माझे मायबाप माझे दोस्त आहेत ना. घे घे शांताराम भाऊ. का घे घे म्हणते सरपंच? सबर ठेव ना. उपाशी पोटी आलास का तू? चाचा, चुरीला धार लावून आलाय का नाही? अबे गण्या, लावलो सुरीले पुरी धार लावलो. घ्या घ्या पुजारीजी, नारळ माझ्याच्यानं फुटत नसे मग फोडीन. पहिलं तुम्ही पूजा करा. माझ्या पोराचा लवकर लवकर नवस करावा लागते. आता का म्या म्या करताय? तुला आम्ही पैशाने घेतलून ना. तुझी आता भाजी करतो ना आम्ही. मस्त खातून हो. आई मसाले चांगले फिलू ठेवजो व. भाजी पूर्ण चविष्ट बनली पाहिजे हो. पुजारीजी, कोणाची वाट पाहता तुम्ही? ये पुजारी मुका आहे? अगा बावा, हा मुका आहे तर मंत्र कसे म्हणल? होय आय. हो द्यात गेला गण्या भाऊ. अबे कमसे कम पुजारी बोलणार तर पाहत आहोस. अबे गण्या, मोहन भाऊ कुठे गेला बे? मोहन भाऊ नसे दिसत ना. नवसाचा प्लॅन त्यानं सांगला ना, तोच गायब झाला. अजी पप्पा मी गेलतो त्याच्या घरी. तो अंग धुत होता. त्याने त्याची बायको त्याची पाठ घासून देत होती. त्याने म्हणला का आम्ही थोड्या वेळात येतून. मला माहित आहे पप्पा, तुमचा मित्र निसता जेवायच्या टायमावर येईल. शांताराम भाऊ, तुमचा बाप कुठे गेला? गण्याचा आजाच तर नशी दिसत. तो गेला बुडगा तिकडे रशियाला तेल लावायला. बुडग्याला टाका खड्ड्यात. माझा नवस करा पहिल्यांदी. ए बकरी का हम म्या करते रे. ए थांब नाही कापतून ना तुझा. बे गण्या भाऊ, ते स्त्रीलिंग नाही पुल्लिंग हो. बकरा हो बकरा. तू कोटी पाहिलास बे? अबे गण्या भाऊ, खाली घुंगरू लटकत आहेत तरी. माझे खारक बदाम कोट आहेत. मालकानं अजून 2 पिपे तेल देणार होत्या. कोटी गेली माझी दक्षिणा. अगा बाबा, पुजारी तर बोलला. हो गा बाबा, पहिलं काऊन गा या करत होतास? तुला आम्ही का चोर वाटलून का गा? का तुझी पूजा झाल्यावर तुला आम्ही दक्षिणा देणार नव्हतून? अगा माझा बाप ठेकेदार आहे, ठेकेदार. बाबा याला एकच्या जागी 2 पिपे तेल द्या. हा पुजारीजी, घ्या घ्या, करा आता लवकर पूजा चालू. बोला जंगलातल्या देवाच्या नावानं करा कापू. अगा बाबा तूच म्हण. जंगलातल्या देवाच्या नावानं बकरा कापू.
नवस झाल्यावर मला का देशील बापू? माझ्या मंत्राईनं देव प्रसन्न होईल, भविष्य तुझा अंधारातून उजेडात जाईल. खरंच जाईल का बाबा? कावच बोलशील ना उद्या कोण म्हणून ओळखशील नाही आम्हाला? अबे माझी का एकच पूजा हो का बे हे? जेवढी माझी वय नाही त्याच्या चारपट पूजा केला हो मी ना. ठीक आहे मग कंटिन्यू करा. घ्या हाती सुरी, कापा बकऱ्याची दोरी. यम 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 है हम, यम है हम. बाबा यम, बच्चे हैं हम, अब दर्द सहने का ना है जी दम, ऐसे लग रिया जैसे ढूंगन में हो बम. पापों की सजा देने वाला नरक का राजा हूँ मैं. अबे बेजुबान जानवर आले मारतानी नाही सोचल्या का बे त्याला किती दर्द होत असेल तर? का गलती होती बे त्या बिचाऱ्या बकऱ्याची जो तुम्ही त्याला कापाले निघाल्या होत्या? अगा यमदेव बाबा, माझ्या बापानं म्हणलं का माझा नवस करू, जंगलातल्या देवाला बकरा कापू, मग कान देव खुश होते म्हणे, आणि खुश होऊन माझ्या जिंदगीत खुशीच खुशी येते म्हणे. बे देवाला खुश करायचा होता तर मग आपला रक्त काऊन नाही व्हायलाच बे भोंगाड्या? कसा वाहू? हात कापलं तर बुई होते ना. मग तुमचा हात कापला तर बुई होते आणि त्या बकऱ्याची गर्दन कापाचा विचार कसा केला बे? किती स्वार्थी झाल्या रे तुम्ही मनुष्य. तुमचा चांगला होवा म्हणून दुसऱ्याच्या जीवाची बळी देता, तेही देवाला खुश करायला. अगा पण या पापामध्ये मी एकटाच थोडी होतो, अजून लोक होते ना, आणि माझा बापाही तर होता. अगा कोटी गेलास का बाबा? अबे गण्या आम्ही इकडं आऊन. अबे मस्त शेक लागत आहे बापू. हात पाय मोकळे आहेत पण अजिबात हालत नसेत. या आगीमध्ये शेकू शेकू मागचा भाग जरत आहे बे. अबे मोठ्यानं आग होत आहे बे. बाप रे, 1 मिनिट यमदेव बाबा, माझी आई नाही दिसत आहे जी. गण्या मला वाचवणारे बकऱ्या, हा हल्ल्या मला सिंग टोचू टोचू मारते काकान. अरे गण्या कोटी गेला रे. मेल्यावर अजून किती मरशील व? पण यमदेव बाबा, माझ्या जिंदगी मधल्या सप्प्या पापाई मंदी साथ देणारा माझा मित्रच तर नशी दिसत. डेंग्या कोटी गेला डेंग्या. आहे ना, तोही आहे, तो पाय. अबे गण्या भाऊ, नसतो खाल्लो बे बकऱ्याची मटण, नसतो आलो बे तुझ्या नवसाला. अबे याच्या राक्षसाई मंदी माणुसकी नावाची गोष्ट नसे बे. साला पहिलं मला कोणत्यात नेऊन मस्त दाबू दाबू मारला, आणि आता या कढई मंदी माझे भजे काढत आहेत. तेल हळूहळू गरम होत आहे बे. अगा यमदेव बाबा जाऊ दे ना गा, पुढे पासून आम्ही असं नाही करून ना. अबे तुमच्या पापाईचा घडा पहिलेच भरला होता गण्या, पण तो घडा साईडला करून मी ड्रम लावलो होतो ड्रम, पण तोही तुझ्या पापानं भरून ओव्हरफ्लो झाला. आता तू तुझ्या कर्माचे फळ भोगत बस या नरकामध्ये. पण यमदेव बाबा, तुम्ही मोठे पाप केले होते का जी? नाही म्हणजे तुम्ही चांगले कर्म केले असत्या तर स्वर्गात असत्या ना, येथे नरकामध्ये आमच्या सोबत का करता? तिपाही याच्या मित्राच्या साईडला अजून एक गरम तेलाची कढई लावा बरं. अगा यमदेव बाबा,